बुलढाणा जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा महाघोटाळा समोर आलाय। हजारो हेक्टरवरील पेरलेले बियाणं उगवलंच नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप होतोय आणि या संदर्भात कृषी विभागाकडे 1000 पेक्षा जास्त तक्रारी आल्यात आणि यानंतर कृषी विभागाने जिल्हाभर धडक कारवाई केली आहे। 30 लाख रुपयांचं बियाणं जप्त केलंय। सध्या युद्ध पातळीवर पंचनामे सुरू आहेत। तसंच जप्त केलेलं बियाणं अकोल्यातल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलंय। तर जिल्हा कृषी अधीक्षकांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले। एकाच दिवशी पेरणी केली, बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं, मग हे का उगवलं नाही यासाठी जर तुम्ही कारण सांगणार असाल तर मग कृषी विभागाला एक सांगायचं की तुम्हाला बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं आणि या शेतकऱ्याचं उगवलं नाही, मग हा बियाणे दोष नाही तर काय आहे। कृषी विभागाने तात्काळ या कंपन्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। यामध्ये नामांकित कंपन्या आहे। तात्काळ याचं सगळं सीड्स होतं हे सगळं चेक केलं पाहिजे। याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि शासनानं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे।